टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। नीलम गोरे आपल्यासोबत आहे। ताई, संजय राऊतांनी असं विधान केले की अटक होण्याच्या एक दिवस आधी उपमुख्यमंत्री शिंदे त्यावेळी मुख्यमंत्री होते, त्यांचा फोन आला होता आणि त्यांनी सांगितले की मी मध्यस्थी करू का, वरती बोलू का? तर त्यांना मी असं सांगितलं की मी सक्षम आहे वरी बोलण्यासाठी आणि मी उद्या जेलमध्येही जातो असं त्यांनी त्यावेळी सांगितलं होतं। कसं पाहता संजय राऊतांच्या विधानाकडे? नाही, मी मुळात सांगते की त्यांनी ते जेलमध्ये कशासाठी जाणार होते? तर जेलमध्ये मनी लॉन्ड्रिंग करून पसरा चाळीतल्या लोकांच्या संदर्भामध्ये त्यांच्यावर जे आरोप होते त्याच्यासाठी ते जेलमध्ये जाणार होते। माननीय शिंदे साहेबांना त्याच्याबद्दल काय म्हणायचं ते स्वतः बोलतील, ते सक्षम आहेत या सगळ्या संदर्भामध्ये। पण हे सगळी खाजगीतले संवाद कोणाशी झालेले असं त्याचं आत्मचरित्रामध्ये त्याचा उपयोग करणं, याचं एक मला असं वाटतं ते संकेताला सोडू नये। पण हे संकेत वगैरे ते कुठल्या बांध्या करत नाही। ज्या प्रकारे त्यांनी साक्षीदारांच्या वरती दबाव आणला, त्यांना शिवीगाळ केली, ती सुद्धा सगळ्या जनतेच्या समोर आहे। पण अशा वेळेला त्या स्वतःच्या जेलचा जो निगेटिव्ह परिणाम आहे, नकारात्मक परिणाम आहे, त्याचा सकारात्मक परिणाम दाखवायचा, चांगलं कसं मी कशी बाजी मारली किंवा मी या गिरपडे फिर भी टांग उची, अशा पद्धतीचं सगळं त्यांचं स्टेटमेंट आहे। आणि त्यांना आम्ही बोललो महिला की त्या प्रचंड संताप येतो आणि ते वाटेल ते बडबडत असतात। परंतु मला इथे सांगायचं आहे की त्यांनी जे काय लिहिलेलं आहे ते लिहिलेलं त्या लोकांच्या संदर्भातलं ते स्वतः त्याचं स्पष्टीकरण करतील त्यांना योग्य वाटलं तर, किंवा ते तेवढं महत्त्वाचं वाटलं नाही असं कोणी प्रत्येक गोष्ट सांगेल, कुठली पण खरी आहे का खोटी आहे तपासून सांगितलीच पाहिजे असा काही नियम नाही आहे। म्हणजे का करतात असं वाटतं? पुस्तकाच्या प्रमोशनसाठी आहे असं म्हणणं आहे का तुमचं? नाही, मुळामध्ये ते जे काय करतात तर ते का करतात याचं उत्तर दुसरा माणूस देऊ शकत नाही, कारण जगातले ते सर्वात अतिशहाणे व्यक्ती आहेत असं त्यांचं मत आहे। त्यामुळे न बोललेलं बरं त्याच्यावर। पुस्तकांच्या प्रमोशनसाठी आहे का? तुम्ही असं बोलताना सांगितलं की टायमिंग पहा म्हणून। पुस्तकाचं प्रमोशन, स्वतःचं प्रमोशन, त्याच्यानंतर सगळ्यामध्ये मी श्रेष्ठ आहे, स्वतःच्या पक्षामध्ये उद्धव साहेब किंवा आदित्यपेक्षाही मीच ग्रेट आहे, काँग्रेस आणि याच्यामध्ये मी सर्व करत आहे, अशा पद्धतीचा एक त्यांना प्रचंड अहंकार झालेला आहे आणि त्याच्यामुळे ते असं सगळ्या गोष्टी करत असतात सातत्याने। आणि तुम्ही सुद्धा सकाळी 9 वाजल्यापासून 11पर्यंत व्रत असल्याप्रमाणे त्यांचं दाखवत असतात। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, परभणी।